अध्यक्ष महोदय, सन 2008-9 मध्ये बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणाकरता बिरसी गावातील 106 घरांच्या संपादन करण्यात आला। त्यामध्ये 2013 मध्ये शासनाची पॉलिसी ठरली आणि त्याप्रमाणे 100 चौरस फुटाकरता 5 लाख आणि 150 चौरस मीटर करता 7.5 लाख रुपये असा मोबदला बाधित घरांकरता ठरला। परंतु प्रत्यक्षामध्ये 2013 मध्ये ही पॉलिसी ठरली असताना प्रत्यक्षात त्यांना 2022-23 मध्ये पट्टे वाटप करण्यात आले आणि पैसे 2022-23 मध्ये वितरित करण्यात आले। या 14 वर्षाच्या कालखंडामध्ये कमीत कमी 5 ते 6 पट बाजारभाव वाढलेले आहेत आणि म्हणून त्यांना 5 लाख ऐवजी कमीत कमी दुपटीने म्हणजे 10 लाख रुपये त्यांची मागणी आहे, कारण ते घर बांधू शकत नाही आहेत आणि म्हणून त्यांना शासन त्यांना दुपटीने त्यांचा मोबदला मंजूर करणार का हा एक विषय आहे अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे बिरसी विमानतळाच्या कामामध्ये आपला परसवाडा ते कामठा हा रस्ता बाधित झाला आणि कामठा हा केंद्रस्थानी आहे आणि म्हणून 8-10 गावाचे मुलं त्या ठिकाणी शिकण्याकरता येतात, शिक्षण घेण्याकरता येतात। आज त्यांना 10-10 किलोमीटर जास्तीच्या फेऱ्यामध्ये जावे लागते आणि म्हणून याचे तात्काळ बांधकाम करण्याकरता कारवाई शासन करेल का? तिसरा, त्याचप्रमाणे या विमानतळामुळे अजून 90 घरे बाधित होत आहेत, तर त्यांना आजच्या बाजारभावाप्रमाणे त्यांचे संपादन करून त्यांना मोबदला देण्यात यावी अशी मागणी सुद्धा या माध्यमातून करत आहे अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे रावणवाडी खातिया कामठा हा रस्ता सुद्धा येणाऱ्या काळामध्ये बाधित होणार आहे, त्याकरता सुद्धा शासन तातडीने कारवाई करणार का? आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, या सर्व बाबीमध्ये महाराष्ट्र विमान विकास कंपनी आणि भारतीय विमान प्राधिकरण हे एकमेकाकडे बोट दाखवत आहेत आणि 2016च्या राष्ट्रीय परिवहन धोरणानुसार राज्य सरकारने कारवाई करावी असे भारतीय विमान प्राधिकरणाचे म्हणणे आहे। तर या सर्व गोष्टीकरता लागणारा खर्च हा राज्य शासन उचलणार आहे का, याच्या माध्यमातून मी विनंती करत आहे अध्यक्ष महोदय। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य विनोद अग्रवाल यांनी अतिशय महत्त्वाचा गोंदिया विमानतळाच्या जमीन संपादन, त्यांचं रिहॅबिलिटेशन आणि त्या ठिकाणी जिल्हास्तरीय असलेला प्रमुख जिल्हा मार्ग, त्यानंतर राज्य महामार्ग या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला आणि 4 प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले। पहिला प्रश्न त्यांचा असा आहे की 106 प्रकल्पग्रस्तांना भले 2006ला त्यांची जमीन संपादित झाली असेल, त्यावेळेच्या असलेल्या धोरणानुसार त्यांचा मोबदला त्या ठिकाणी ठरला होता। त्यानंतर 2013ला पुनर्वसनाचं नवीन धोरण ठरलं, त्यानंतरही प्रत्यक्ष पट्टा वाटप 2022ला झालं। 2022च्या नियमानुसार त्यांची मागणी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या विषयामध्ये 2013च्या धोरणानुसार जे काही कायदेशीर अधिकचं योग्य मंजूर होईल असा प्रस्ताव करण्याचा शासनाचा मानस आहे आणि त्या संदर्भात त्यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यामध्ये निर्णय केला येईल। नंबर 1। नंबर 2, त्यांनी विनंती केली की कामठा परसवाडा प्रमुख जिल्हा मार्ग हा करण्यासाठी राज्य सरकार काय भूमिका घेईल, तर राज्य सरकारने करावा। त्याचं स्पेसिफिक उत्तर असं आहे की राज्य सरकार हा जिल्हा प्रमुख जिल्हा मार्ग जो आहे तो राज्य सरकार करेल, त्यासाठी निधीसुद्धा राज्य सरकार खर्च करेल, त्याची प्रक्रिया आता चालू आहे। तिसरा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला, नवीन 90 घरांचे संपादन आणि त्याचा मोबदला। या रनवेचा जो 2135 मीटर आहे तो 3000 मीटर करण्यामध्ये अधिकची जी 90 घरं घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या 90 घरांच्या बाबतीमध्ये भारतीय विमानपतन प्राधिकरण यांना जिल्हा प्रशासन गोंदिया यांनी कळवले आणि तथापि MVV कंपनीला अद्यापपर्यंत जागेचा भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून अथवा भारतीय विमानपतन प्राधिकरणाकडून प्राप्त झालेला नाही। त्याचा पाठपुरावा केला जाईल आणि मग आताच्या धोरणानुसार
ज्या पद्धतीने आवश्यक आहे ती वित्तीय मान्यता घेऊन त्यांच्या 90 घराच्या संपादनाचा आजच्या प्रक्रियेनुसार निर्णय केला जाईल। चौथा मुद्दा आहे तो कामठा विरसी खातिया राज्य महामार्ग या विषयामध्ये ज्याचा उल्लेख सन्माननीय सदस्यांनी केला की याच्या अलाइनमेंटच्या विषयामध्ये अंतिम आराखडा मंजुरीसाठी विविध भागात प्रलंबित आहे। तो झाल्यानंतर आताच्या असलेल्या राष्ट्रीय विमान वाहतूक धोरण NCPA 2016 कलम 4 नुसार विमानतळाचे भूसंपादन व कनेक्टिव्हिटी रस्ते जोडणी याचा खर्च राज्य शासन करेल।